बंद झाली आहे ते आता वोट चोरीचा आवाज लावतायत। पण हे लक्षात ठेवा की ये पब्लिक है, ये सब जानती है। ज्यांची नोट चोरी बंद झाली ते वोट चोरीवर बोलतायत, ये पब्लिक है सब जानती है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। फलटणच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा लाडक्या बहिणींना शब्द। मनसेच्या केंद्रीय समितीची उद्या सकाळी शिवतीर्थवर बैठक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात बैठकीत मार्गदर्शन करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईत निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांतील घोळाबद्दल भूमिका मांडणार। वरळीत संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचं आयोजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्या मुंबई दौरा। सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन, तर शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार। कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा मंगळवारी नागपूरमध्ये भव्य मोर्चा। बच्चू कडू शेतकऱ्यांसह शेकडो ट्रॅक्टर घेऊन नागपूरमध्ये धडकणार। सरकारचं टेन्शन वाढणार। मोहोळ आणि धंगेकर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी शिंदेंची मध्यस्थी। महायुतीमध्ये दंगा करायचा नाही, एकनाथ शिंदे यांचं सूचक वक्तव्य। खासदार सुप्रिया सुळेंचं भाषण सुरू असताना महिलांची घोषणाबाजी। कांद्याला भाव द्या, महिलांची सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी। कांदा प्रश्नासंदर्भात महिलांचे सुप्रिया सुळेंना गाऱ्हाणे। मुंबईत पुन्हा एकदा लव्ह जिहादचा वाद पेटला। बोरिवलीतील एका तरुणीचं शाहिद शेख नावाच्या तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिप अग्रीमेंट। विहिपचे गंभीर आरोप। सलमाननं पाकिस्तान आणि बलुचिस्तानचा वेगळा उल्लेख केल्यानं पाकिस्तानला मिरची। सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी म्हणून घोषित। मुंबईसह उपनगरी आणि राज्याच्या अनेक भागांना पावसानं झोडपलं। पावसानं शहरांमध्ये वाहतूक मंदावली, तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।